नमस्कार, होमलिशियस पूनममध्ये आपलं स्वागत। माझ्या भिंतीवरती रंगीबिरंगी माळी आणि दारासमोर असलेली सुबक रंगोळी आणि हळदीचे लेपन, माझ्या दारावरती असलेलं सुंदर असं तोरण आणि हे तोरण कवळीचं आहे। याचे पण भरपूर फायदे आहेत। माझ्या दारासमोर असलेली ही प्रसन्नता मी डेकोरेट केलेलं। यानंतर मी आता हळदीच्या लेपनाची तयारी करते आहे। हळदीचं लेपन हे खूप छान आहे, हे सकारात्मकता देणार आहे। मी रोजच करते, असं नाही की सणवार असले तेव्हाच, कारण की याच्यापासून सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये आपला प्रवेश करते आणि घरातलं वातावरण प्रसन्न राहतं। आणि हे बघा, हळदीचं लेपन मी करते। हळदीच्या लेपनात मी काय घातलं आहे बरं तुम्हाला सांगते। हळदीच्या लेपनामध्ये हळद, दूध, गोमित्र आणि गुलाबजल आणि साधं पाणी थोडं देवाजवळचं आणि गंगाजल पण तुम्ही घालू शकता, पण गंगाजल मी नाही घालत, त्याच्यावरती पाय पडतो म्हणून। आणि बस मी एवढं घालून मी त्याचं लेपन करते आहे। याचे खूप फायदे आहे, मी अनुभवले आहे आणि तुम्ही पण अनुभवावं म्हणून मी तुम्हाला हे हळदीच्या लेपनाचं सांगते। माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्णपणे बघा शेवटपर्यंत। शेवटी मी तुम्हाला रहस्य सांगणार आहे। त्या पिवळ्या हळदीनी मी हळदीचा ओला म्हणजे पांढरा जो कापड आहे ना, त्याला हळदीने भिजवून ठेवलेला आहे आणि त्याचे काय रहस्य आहे, त्यात काय ठेवलं आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगेल। आता मी माझ्या हातामध्ये ताट घेतलं आहे। घरातली स्त्री ही लक्ष्मीकारक आहे आणि तिचे बोटांचे ठसे हे अप्रतिम ऊर्जा देणारे आहे आणि ते पण उंबरट्यावरती। आणि सुवासिनींनी घरामध्ये प्रसन्न वातावरण राहावं म्हणून हळदीचं लेपन करून त्यावरती हळद कुंकवाचे आपल्या स्वतःचे बोटांचे ठसे उमटवून तिला खूप सकारात्मक करावं आणि लक्ष्मी माता आपल्याला नक्कीच आशीर्वाद देते। घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं, येणारी वाईट शक्ती निगेटिव्ह विचार घेणारे घरामध्ये प्रवेश करत नाही। उंबरठा जसा ते ओलांडतील तिथेच ती हळदीचे लेपन इतके प्रभावकारी ठरेल मी तुम्हाला सांगते खूप। आणि तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। मी आता फूल वाहती आहे, अक्षत वाहती आहे आणि त्याला मनोभावे नम्रतेने अगदी आदराने लक्ष्मीला नमन करून मंत्रोपचार करते आहे। मंत्रोपचार झाल्यावरती हात स्वच्छ पुसून ताट आपलं पूजेची ताट देवीचं नामस्मरण आणि तिची ओवाळून ती जशी माझ्या समोर उभी आहे असं बघून मी तिच्याकडे प्रसन्नतेने हसून तिचं स्वागत करते आहे आणि घरामध्ये प्रवेश करते आहे। आता बघा, माझी पूजा झाली आहे। पूजा झाली बघा, कापूर दिसतोय, देवाच्या समोर दिवा। माझ्या ह्या मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत खूप खूप लाभ देणारे आहे। प्रत्येकाने एकदा करा। समोर 5 प्रकारची फळे, घागरी, त्या घागरीमध्ये धान्य, देवीचं श्री लक्ष्मीचं छान पोथी। ही बघा, ही आहे हळदी। हळदीने मी ओली करून पांढरा कापड आहे तो हळदीने ओला केला आहे, तो वाळू दिला आणि त्यामध्ये मी काय ठेवलं आहे त्याचे अनेक फायदे आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोचावे हा माझा ठास आहे आणि ते तुम्हाला मी नक्कीच सांगते। माझी लक्ष्मी, माझे स्वामींना मी साडी घातली आहे। या दिवसाला लक्ष्मीच्या व्रताला मी त्यांना त्या लक्ष्मीचंच रूप देते। महालक्ष्मीचं व्रत असो काही असो त्याला पण। आणि माझी देवी जशी प्रसन्न मला वाटते आहे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मला सगळ्यांना लाभो हीच इच्छा। बघा, माझी ही अशी साधी सिंपल अशी पूजा आहे, पण मनोभावे केली आहे। तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। काही चुका झाल्या असतील तेही सांगा। आता बघा, मी यामध्ये काय ठेवलं आहे, हळकुंड, पिवळ्या वस्त्रामध्ये हळकुंड आणि त्यानंतर ही मोठी कवळी ठेवली आहे। लहान कवळी आणि मोठी कवळी एकच ठेवायची। त्यानंतर खारीक एकच ठेवायची। त्याचंही काहीतरी रहस्य, ती खराब होणार नाही। हे आहे बघा, मी तुम्हाला दाखवते, हे छोटं नारळ, हे पूजा सामुग्रीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्ही मागा, माझा व्हिडिओ बघा आणि शेअर करा, सगळ्यांना सांगा। आणि ही सुपारी आहे, एक सुपारी ठेवायची। आणि यानंतर आहे छोटी कवळी। या छोट्या कवळ्या 7, 5 किंवा 11, मी पुन्हा सांगते 5, 7 आणि 11। आणि हे काळं जे आहे ही कमळगट्टा आहे। हा कमळगट्टा म्हणजे लक्ष्मीला खूप प्रिय। हे 7, 11 हे ठेवायचे, 5 नको, 7, 11। आणि पैसे मी एकच दाखवला आहे, मी भरपूर ठेवली आहेत त्यात। आणि ही लक्ष्मीकारक कवळी, ही सुद्धा तुम्हाला पूजा सामुग्री केंद्रामध्ये मिळेल। ही खूप प्रभावी आहे, ही एकच ठेवायची।
याची जी काटेरी भाग दिसतोय ना मागून, हा खूप प्रभावी आहे. आणि त्यानंतर हा काळा गुच्छा, सगळ्या स्त्रियांना माहिती आहे काळा गुच्छाचे महत्त्व. आपलं सौभाग्य वाढो, आपलं सौभाग्य सुखरूप राहावं याकरता वर्षभर तिला ठेवायचं. आणि दोन जोडवे. आणि ही आहे गोमती चक्र. उलटं करून दाखवते बघा. गोमती चक्र हे 7 आणि 11 ठेवायचे आणि याचा प्रभाव खूप आहे. तुम्ही हे. आणि त्यानंतर आहे एक महत्त्वाची गोष्ट, देवीचे आवडणारे धने हे मी अर्धी वाटी तुम्हाला दाखवण्याकरता तेवढेच घेतले, अर्धे वाटी बस. हे सगळं असं बंद करून घ्यायचं, झाकून ठेवायचं, कुणाची नजर त्याच्यावर पडू नये, नमस्कार करून ठेवायचं, फूल व्हायचं आणि त्याला मनोभावे प्रार्थना करायची. आणि हे वर्षभर तुमच्या कपाटातल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. यातलं धान्य खराब होणार नाही, मी याची शाश्वती देते. आणि दरवर्षी तुम्ही हे काढून ठेवा. फक्त धान्य बदलवायचं दरवर्षी, 1 वर्षानंतर धान्य बदलायचं. आणि तुम्ही दरवर्षी बघा आणि मला सांगा, मला खरंच सांगा.